पैशाचा बॅग जो सापडलेला आहे तो मुळात मी उल्हासनगर महानगरपालिकेला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विरुद्ध दिशेला भारतीय जनता पार्टी प्रदीप रामचंदानी याचं AR रामचंदानी या नावाचं कार्यालय आहे. त्या कार्यालयात आणि बराच अशी गर्दी त्या ठिकाणी, ते निवडणुकीचा काळ आहे, मी सुद्धा एक उमेदवार अपक्ष उमेदवार आहे. तर माझ्या लक्षात आलं की ते काहीतरी गडबंगा सुरू आहे, म्हणून मी तिथं लक्ष द्यायचा प्रयत्न केला. तर अनेक गाड्या येत होत्या, त्यातनं काही माणसं आत जायची परत पुन्हा बाहेर यायची, त्याच्या बॅग असायच्या. म्हणून मी माझ्या एका ठिकाणी उभा राहून एक व्हिडिओ तयार केला. तर बघितलं एक गाडी आली ब्लॅक रंगाची, त्याच्या गाडीमध्ये बॅग तो घेऊन पडला बाहेर आणि ती बॅग ती प्रदीप रामचंदानी यांच्या बॅग ऑफिसमध्ये गेला. त्यातनं ती बॅग भरून तो परत गाडीत बसला. तर आम्ही त्या गाडीचा पाठला केला, मी माझे काही सहकारी होते. मग ती गाडी अमन टाकी चौकात गेली. अमन टाकी चौकात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी एक रिक्षा हायर केली. 2-3 रिक्षा भाड्यासाठी थांबून, पण कोणी थांबले नाही. एक रिक्षा ती थांबली, मग त्याने त्या भाड्यामध्ये करून ती बॅग त्यात शिफ्ट केली त्या रिक्षामध्ये. आणि ती रिक्षा 3 नंबरच्या दिशेत निघत 4 नंबर 5 नंबरच्या दिशेला आली. आणि 4 नंबरच्या दिशेला आल्याच्या नंतर आम्ही त्याला व्यवस्थित या ठिकाणी पोलीस कर्मचारी भेटले, त्यांना सांगून ती रिक्षा अडवली. आणि ती रिक्षा अडवल्याच्या नंतर त्यात ती बॅग बाहेर काढली. त्या बॅग मध्ये 50 लाखाची रोकड होती आणि 2 लोक ती घेऊन आली. ती बॅग तिथे सोडून पळून गेली आणि ती बॅग आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिली आणि त्याची चौकशी व्हावी म्हणून कुठेवाडी पोलीस स्टेशन येथे ती बॅग जमा केलेली आहे. निवडणूक पथकाची लोक त्या ठिकाणी आलेली होती. तरी किती रक्कम असणार? एकूण 50 लाख रुपयाची रोकड ही पोलीस पथक आणि निवडणुकीचं जे भरारी पथक असतं त्यांच्यासमोर आम्ही ती रोकड तिथे मोडली, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि ती रक्कम त्यांच्या ताब्यात दिली. कोण संबंध राज्याची अवस्था जर पाहिले 2014 पासून पैसा लावून सत्ता मिळवायची, सत्तेतनं परत पैसा कमवायचा, पुन्हा सत्तेत यायचं, हे सगळं 2014 पासून सुरू आहे. आज गेल्या 10-12 वर्ष जी भारतीय जनता पार्टीची सत्ता येते, ज्या ठिकठिकाणी गावोगोटी या अशाच पद्धतीने येते. पूर्ण पैशाच्या जोरावर निवडणुका लढवतात. आज मी देखील एक अपक्ष उमेदवार आहे. पाना नंबर 17 मध्ये माझ्या ठिकाणी पण मला ही बातमी मिळाली होती की भारतीय जनता पार्टीचे लोक घरी घरून पैसे वाटतात. आता मी माझ्या सर्व सहकार्यांना, जे काही माझ्या सोबत निवडणुकीत कार्यरत आहेत, त्या सर्व सहकार्यांना देखील हे सांगितलेलं आहे की आपण यांच्यावर पाळत ठेवा. लोकशाहीचा उत्सव आहे, याच्यावर गालबोट लागता कामा आणि आदर्श आचारसंहितेचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. पण भारतीय जनता पार्टी सत्तेत असून जनतेशी खोटं बोलते आणि अशा पद्धतीचं पैशाचा गैरव्यवहार करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करते. आणि जर तसं नसेल तर त्यांनी ते सिद्ध करावं. कारण मी जी गाडी ज्या सगळ्या घटना मी माझ्या मोबाईल रेकॉर्ड केलेल्या आहेत त्या सर्व भारतीय जनता पार्टीचं कार्य आहे. म्हणून पोलिसांनी ती चौकशी